आजच्या दिवस मी जेवढं बोलीन तेवढं ऐकायच लागणार आहे. पाय धुवून पाणी प्यावं लागणार आहे. माझ्यापाशी आज कालवा करायला आणि इकडे दाखवायची नाही. सुट्टी देणार नाही कुणाला मला हा. आज मी गप बसती म्हणून आज लय तुम्ही करायला लागला येड्यावानी व. का गप बसती म्हणून आजच्या दिवस मला तुम्हाला बोलायचं नाही म्हणून काय तसं ते अगं तू काय जरी झालं तर ग बसत नसती. काय तुझं मला माहितच आहे. आलो दोघी दोघी जावं आपलं गावात. गावात आमच्या म्हणजे वड आहे त्यामुळं रानातनं गावात यावं लागतंय. मग पोरासनी ही म्हणलं सोडता का तुम्ही. पोरं म्हणली आम्ही नाही सोडत, पप्पाला घेऊन जा. मग ह्यांनाच घेऊन शेणा आली या. वडाची पूजा ही केली दोघींनी. कोण कोण म्हणतो ते म्हणजे टायमिंगला पुजायचं असं तसं. परत गावात गेल्यानंतर सांगितलं जाणत्या जुनत्या बायांनी सांगितलं काय नाही पूजा म्हणली. मग पूजा ही केली बघा व्यवस्थित. बरं वाटायला लागलं जरा पूजा केल्यानंतर. जरा जस चिडचिड होत होती सकाळपासून. कोण गावात नेणार कोण गावात नेणार. ज्यावेळेस गावात नेलं तेव्हा जरा कुठं बरं वाटलं. आया बायातनी जरा गेल्यावर पण जरा बरं वाटतंय का नाही. रोज घर घर घर. आणि आजचा दिवस असा आहे बहिणीनं, प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्यासाठी आयुष्य वाढावं म्हणून शिना जाते. आपल्या नवरा 7 जन्मी हाच नवरा मिळावं म्हणते. पण नवरं काय म्हणते का की 7 जन्म मलाच बायको ही पाहिजे. नाही, प्रत्येक बाय आपल्या नवऱ्यासाठी उपास धरती, वडाला जाते. वडाला 5 प्रत्येक दोऱ्यांना येडं घेते. तर म्हणते ती तू आम्हाला बांधते. असं कोण करतं का सांगा बरं. ही अशी बोलते. ते मग बोलले की माझं टुकुरं हलतं. जाऊ दे तिकडे 4 आया बाया आहेत त्या. हळदी कुंकाचा कार्यक्रम पण असा चांगला चालू आहे. आता 10:30-11 वाजून गेले त्या. सकाळ सकाळ बाया सगळे येऊन शिना गावातले गेले त्या ओढ पुजून शिना. आम्हालाच उशीर झाला जावा कारण की सकाळी आज पौर्णिमा असल्यामुळं मला जोगवा मागावं लागितला. परत मायबाईची पण वारी मागावं लागली. तोपर्यंत जोतानं घरातलं केलं सगळं बघावं लागतं या. जोता पण एकदम छान नटली. नकच म्हणत होती जावा तुम्हीच ताईल गावात जा आणि ये गाडीवर जायचं आणि यायचं. जावा तुमची म्हणतो. तिला मोहरं घालून शिना आणली. परत साडीचा घोटाळा. साडी नको म्हणतो ती काटापदराची नेसायला. तिला साडी मीच नेसवली. चल म्हणलं गेले आल्याशिवाय पण बरं वाटत नाही. आलू बघा जाऊन शिना दोघी जावा. झाला का चांगला वट सावित्रीचा कार्यक्रम. घरात पूजा म्हणल्यावर लय नवऱ्याला गुंडाळा पाक झाडालाच घेऊन जाताय सारखं. गुंडाळून ठेवला का नवऱ्याला तिथं येडा हाणून हाणून. चांगलं बोलायचं सणासुदीचं काय असं काय चांगलं बोला. सणासुदीचं माणसाला चांगलं बोलावं हो कायम. आजच्या दिवसाला तर बायकोला 2 गोष्टी चांगल्या बोलावत्या. बायको आपल्यासाठी उपास राहते, एवढं चालत गावात जाते, वडाला 5 फेरं घेते दोऱ्यानं. कोणासाठी तुमच्यासाठी 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून. तो 7 जन्म तर मागित नाही 5 जन्मच मागितलाय. तो 5च फेरे घेतले त्या. आता तू म्हणली आणि तू 7 जन्माचं कशाला. ती मन 5 जन्म बी नको. एवढ्याच जन्मात परिपूर्ण झालं. 7 जन्म तुम्हीच मिळावं म्हणून ती प्रत्येक बाय तशी म्हणत असते. पण ही 5 वेळ घेते ती. कोण 6 घेतं कोण 7 घेतं पण नियमाचं 5च असते. नाही तुला जेवढं कमी घेत तेवढं बरं वाटलं असेल ना म्हणून तू कमी घेतलं. त्यातनं कोण जर 4 घेत असतं तर तू 5 बी घेतलं नसतं 4च घेतलं असतं. बाद झालाय नवऱ्याचा वैताग आलाय मला म्हणजे. आजचा दिवस तर बोलायला की जरा आजचा दिवस उद्या नाही. कशा पाय गोळमाट बोलू कशा पाय. जरा पायात पडू द्या. का कशा पाय माझ्या पाया पडायला नाही. पाया पडू द्या की. ए घरात चाल कुणाकडे द्या जाऊ द्या घरात. नाही तर खिशात नाही चावी. जा हात धुवून घ्या. सकाळपासून घरी आहे तेव्हा नवऱ्या पाया पडायला तुझ्या ध्यानात आलं नाही. वडावर आल्यावर मग नवऱ्याच्या पाया पडते ती. अगं नवरा ही पती परमेश्वर आहे. देवाच्या पाया पडायच्या आधी नवऱ्याच्या पाया पडावं लागतंय. हे स्थान लय मोठं आहे. मग हाय की कोण नाही म्हणतंय नाही. हा तू सगळं गाव देव गोळा केल्यानंतर परत नवऱ्याचा पाय धरते. देवाची म्हणते का नवरा बाबा तेवढा नको मला. जरा असं चांगलं म्हणते बोला, की ती. चांगलं बोला जरा तोंडातून चांगलं येऊ द्या. आजच्या दिवसात मला तुम्हाला एक शब्द वाईट बोलायचं नाही म्हणून मी घेते. होय लगा मग तरी मी म्हणतोय बाय मला तोंडात उचकाट नाही कसं उचकाट नाही कसं. चांगलं तोंडात तर काय येत नाही. चावी कुणापाशी येतात काय असं नटून तटून जाय झालं म्हणजे बस झालं. दुसरं काय काय नटली सांगा बरं. नटून फुटून जाय झालं नटून तुटून काय नटली आहे ती साडी. तुमचं ताट घ्या ठेवून आलेला आणलंय बघा कुठनं विसरून राहिलेलं.
जर बोलली पिसाळतच येते पिसाळतच. आजच्या दिवस मी जेवढं बोलीन तेवढं ऐकायच लागणार आहे. पाय धुवून पाणी प्यावं लागणार आहे. माझ्यापाशी आज कालवा करायला आणि इकडे दाखवायची नाही. सुट्टी देणार नाही. पुन्हा मला हा. आज मी गप बसते म्हणून आज लय तुम्ही करायला लागला येड्यावानी का गप बसते म्हणून आजचे दिवस मला तुम्हाला बोलायच नाही म्हणून काय तसं ते अग बोलू तू काय जरी झालं तर ग बसत नसती. काय तुझं मला माहितच आहे. आज काय केलं सकाळपासून? डाळ शिजवू घालून ठेवली त्याला आता बघायचं सगळा राडा. आता डाळ शिजू घालून ठेवली ह्याला आता बघायचं. मी बघितली घेऊ वाटून ठेवली. तू येस तोर वय वय मी आज पुराण वाटून ठेवलंय तुम्ही कशाला वाटताय आता पोळ्या पी सर्व बाया पी करायचं. पाणी पी. पाणी नाही सकाळ दमून आली चिल चालत जाऊन येऊन कटाळा आला असेल. पी पाणी पी. ती बर्फ देखील बाटलीत जाय ना. काय करा तुमचं भ्यास तेवढं दांड गायचं काय करायचं तेवढ्या बर्फानं लय गार पाणी लागल. कशाचं ध्यान कशाचं काय. अग 12 वाजले त्या. माता माऊली परमेश्वर पती परमेश्वर असतो. त्याला काहीतर 2 चपात्या काहीतर कालवण करून ठेवायचं असतं. खा बाबा म्हणून आज माझा उपास आहे. तुझ्याकरता मी उपास धरते पण तू उपाशी मरू नको म्हणून. लोकांच्या बाया म्हणते त्या 7 जन्म हिल नवरा मिळाव. मी 7 काय जेव्हा जेव्हा मी जन्म घेईल ना तेव्हा तुम्ही मला भेटू द्या असं म्हणलंय 7 नाही मला काय माहित आहे तू तसं म्हणली ती. मग मला माहित आहे की मी तसं म्हणली ती तू खोटं बोलत असली तर. मी आज तुम्हाला गुढीत सांगते ग बसा हा? गुढीत सांगते बायांचं एक असं आहे हो. ती नवरतान परत ही वडाला पूजा कर परत अजून ती सक्रातीचं व्यवसायचं. पण बाया करता गड्यांना काही तसलं करायची गरजच नाही कारण गड्याचा कुठलाच उपास नाही. त्यामुळं गडी एक वाचलं. पण बाया कुठल्याही गोष्टीतनं सुटत नाही ते. आज सण आहे मला तिला वाईट बोलायचं नव्हतं. मस्त रागाला घालवण्याचा प्रयत्न केला पण बिचारी काय रागाला जायना. असू द्या कुठं तर आज सुधारणा झाली. मला बी आज बरं वाटायला लागलं. देवासकट देव पावला की बाय मग आज सुधारणा झाली म्हणून. असं वाटतंय मनाला की 5 नारळ तोरण घालाव कुणाला मला लक्ष्मी यायला. अगं बाई बाई. बरं की सुधारणा झाली म्हणून बरं. कशाच माझ्यात सुधारणा मी पहिल्यापासूनच सुधारलेली आहे आणि चांगली आहे आज तर आहे उद्या नुसतं 2 आडव शब्द बोलू द्या घे. लक्ष्मी आहे नुसती टना टना उड्या हाणतच येणार. आडवीच बोलत सरळ तर नाहीच काय. लग्नाचा वाढदिवस पण त्या भांडण्यातच गेला. लग्नाचा वाढदिवस 20 तारखेला आपला झाला. त्या दिवशी पण असंच तुम्ही मला एक बोलला मला तुमची माहिती येते पण तुम्ही आडवं बोलला ना मग माझं ही उलट पकडतो असं थांबरून बघू ना माझ्याकडे हा अजिबात तसलं जवळ येऊन मस्का लावायला नाही.